श्री पतंजलि महामुनये नमः। सूत्रकारांनी शास्त्रकारांनी 5 नियम जे सांगितले त्यातला पहिला नियम म्हणजे शौच. शौच हे द्विविध असतं. शौचाचे 2 जे प्रकार आहेत ते सांगण्याचं कारण सूत्रामध्ये जरी केवळ शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि नियम असं म्हटलं असलं आणि बहिर शौच अंतर शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान वगैरे म्हटलं नसलं तरी शौचाची फलश्रुती सांगताना सूत्रकारांनी 2 सूत्रांमध्ये सांगितली आहे. एक बाह्य शौचाचं फळ आणि दुसरं अंतर शौचाचं फळ. त्यामुळे शौच द्विविध असल्याचं सूत्रकारांना सांगायचंय असं आम्ही या ठिकाणी सुरुवातीला सांगतोय. त्यांनी बाह्य शौचाचं फळ हे 40व्या सूत्रात सांगताना स्वांग जुगुप्सा परैहि असंसर्गः वगैरे म्हटलं आणि आंतरशुचीचं फळ हे लगतच्या सूत्रात सांगताना 41व्या सूत्रात सांगताना सत्वशुद्धी सौम्य मनस एकाग्र इंद्रियजय आत्मदर्शन योग्यत्वानिच असं म्हटलं. तर एकूण काय तर बहिर्शौच आणि आंतरशौच असे शौचाचे 2 स्तर असल्याचं योगशास्त्र या ठिकाणी सांगताय, सूत्रकार सांगतायत. त्यामुळे सुरुवातीला बाह्य शौच हे सांगायला पाहिजे म्हणून भाष्यकार बाह्य शौचाचं लक्षण करतात किंवा साधारण निर्देशन करतात. ते म्हणतात तत्र शौचम मृज्जलादिजनितम मेद्याभ्य वहरणादि च बाह्यम. हे जे बाह्य शौच असतं ते मृज्जलादि जनित असतं आणि मेध्य म्हणजे पवित्र शुद्ध आहाराच्या माध्यमातून ते होत असतं. म्हणजे पवित्र आणि शुद्ध आहार हा सुद्धा या सूत्रात सांगितलेला आहे म्हणून त्यांनी अभ्यवहरणम असं म्हटलेलं आहे. म्हणजे तशा आहाराचं ग्रहण खादन असं त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे की शुद्ध आणि पवित्र आहाराचं ग्रहण करावं आणि खादन करावं. अशा प्रकारचं हे बाह्य शौच असतं. मृज्जलादिजनितम. आपण बाह्य शौचासाठी शरीर धुण्यासाठी पाण्याचा वापर करतो. परंपरेमध्ये मृत्तिकेचा वापर करत आज आपण साबणाचा वापर करतो. तर तशा प्रकारचं बाह्य शौच हे आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे साबण शॅम्पू शिककाय पाणी याद्वारा आणि तसंच पवित्र आणि शुद्ध आहार, पवित्र आणि शुद्ध आणि हायजेनिक असं ज्याला म्हणता येईल तसा आहार घेणं हे बाह्य शौचामध्ये परिगणित केलेलं आहे. आता बाह्य शौचामध्ये या ठिकाणी पवित्र आहार म्हणून जो सांगितला तो परंपरेनुसार पंचगव्यादी सेवन आणि तसंच देहाची माती किंवा तत्सम पदार्थानं शुद्धी असं थोडक्यात या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. आता हे शौच हे सर्व परिचित आहे असं समजणं थोडं धाडसाचंच होईल. आपण समजतो, आपल्याला असं वाटतं की हे शौच आम्हाला माहिती आहे की रोज आंघोळ पांघोळ केली पाहिजे, दात तोंड धुतले पाहिजेत, दात घासले पाहिजेत, तोंड धुतलं पाहिजे, आंघोळ स्नान केलं पाहिजे, आहार स्वच्छ पाहिजे. तर आपल्याला असं वाटतं की हे शौच आपल्याला माहिती आहे. पण या ठिकाणी असं सांगावं वाटतं की माहिती आहे असं म्हणणं थोडंसं धैर्याचं धारिष्ट्याचं होणार आहे. आणि एक मुद्दा असा आहे की आपल्याला ही गोष्ट माहीत नाही आणि म्हणून या ठिकाणी विस्तृत असं विवेचन करणं आवश्यक आहे, विस्तृत असा विचार करणं आवश्यक आहे. आता योगशास्त्रामध्ये शौचाची विविध तऱ्हेनं व्याख्या आहे ती पहिल्यांदा बघूया. आता या ठिकाणी आपण शौचाचा भाष्यकारांनी केलेला जो अर्थ पाहिला तसंच शास्त्रामध्ये अजूनही वेगवेगळ्या अंगाने त्याची व्याख्या केलेली आहे. या ठिकाणी अहिर्बुज्ञ संहिता जी आहे ती स्मरते. त्या ठिकाणी 33व्या अध्यायामध्ये 20व्या श्लोकात म्हटलंय
शौचम सर्वेंद्रियाणाम च वैध कर्मसु योग्यता. सर्व इंद्रियाणाम च वैध कर्मसु योग्यता. शरीराच्या सगळ्या इंद्रियांना वैध कर्म करण्यासाठी योग्यता देणारं जे ते शौच, असा एक अर्थ केलेला आहे. ह्याच्यातून आपल्याला शौचाचा एक पैलू लक्षात येतो. बाह्य शौच असतं. आता योगशास्त्रामध्ये शौचाची विविध तऱ्हेनं व्याख्या आहे, ती पण पहिल्यांदा बघूया. आता या ठिकाणी आपण शौचाचा भाष्यकारांनी केलेला जो अर्थ पाहिला, तसंच शास्त्रामध्ये अजूनही वेगवेगळ्या अंगाने त्याची व्याख्या केलेली आहे. या ठिकाणी अहिर्बुज्ञ संहिता जी आहे ती स्मरते. त्या ठिकाणी 33व्या अध्यायामध्ये 20व्या श्लोकात म्हटलंय, शौचम सर्वेंद्रियाणाम च वैध कर्मसु योग्यता. सर्व इंद्रियाणाम च वैध कर्मसु योग्यता. शरीराच्या सगळ्या इंद्रियांना वैध कर्म करण्यासाठी योग्यता देणारं जे ते शौच, असा एक अर्थ केलेला आहे. ह्याच्यातून आपल्याला शौचाचा एक पैलू लक्षात येतो. कूर्मपुराणामध्ये उत्तरार्धामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 28व्या श्लोकामध्ये मृज्जलाभ्याम स्मृतम बाह्यम असं म्हटलेलं आहे की मृज्जलादी जनित असं जे शौच असतं ते बाह्य शौच असतं. तसंच दर्शनोपनिषदामध्ये स्वदेह मल निर्मोक्षो मृज्जलाभ्याम महामुने असं म्हटलेलं आहे. तर बाह्य शौचामध्ये स्नान, गुदोपस्थ शुद्धी, मुखशुद्धी, दंतधवन वगैरे वगैरे प्रकार येतात. अर्थात हे सगळे प्रचलित सुद्धा प्रकार आहेत. ते इच्छुक सहज जाणू शकतो, अभ्यासक ते सहज जाणू शकतो. पण हजारो वर्षापूर्वी पूर्वाचार्य स्मृतिकारांनी याविषयी जे म्हटलं आहे त्यांचे निर्देश आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवतात. बाह्याभ्यंतर शौचातून शौचाचा पूर्ण अर्थ हा प्रक्षेपित होतो असं त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. या शौचाचा आपण देहशुद्धी, स्नान आदी, आहार शुद्धी, इंद्रिय शुद्धी अशा बाह्य स्तरांपासून मनशुद्धी, नंतर सत्वशुद्धी पर्यंत अंतस्तरापर्यंत विचार करायचा आहे. आता शौचाची परिसीमा काय आहे हे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर अंतःशुचीबद्दलही शास्त्रामध्ये काही वचन आहेत. भाष्यकार म्हणतात, आभ्यंतरम चित्तमलानाम आक्षालनम. चित्तमलांचं आक्षालन. त्या ठिकाणी तत्ववैशारदिकार वाचस्पती मिश्र म्हणतात, चित्तमला मदमानासूयादयो मनःशौचम. अर्थात षड्री पूजा आहेत ते सगळे चित्तमल आहेत आणि त्यापासून शुद्धी ही अपेक्षित असते. म्हणून वाचस्पती मिश्र म्हणतात, चित्तमल म्हणजे मद, मान, असूया. अर्थात ते मैत्री, करुणा, मुदिता याचे प्रतिपक्ष उभे करून ते या 3 चित्तमलांचा निर्देश करतात. आणि एक योगवार्तिककार म्हणतात, सत्व स्वभावस्य चित्तस्य मला रागद्वेषादयस्तेषां मैत्रयादीनां प्रक्षालनम प्रसाद इति प्राग उक्तम इति अर्थः. ते सुद्धा असाच अर्थ करतात की मैत्री आदी जे पहिल्या अध्यायामध्ये, पहिल्या पादामध्ये जे प्रकार सांगितले त्यांचे प्रतिपक्ष जे आहेत ते चित्तमल आहेत. मग राजमार्तंड वृत्तिकार सुद्धा तसंच म्हणतात, आभ्यंतरम मैत्र्यादिभि चित्तमलानां प्रक्षालनम. मैत्र्यादी जे गुण असतात त्यांचे प्रतिपक्ष जे असतात त्यांच्यापासून मुक्त होणं. गरुड पुराणामध्ये म्हटलेलं आहे 69वा अध्याय आणि 34वा श्लोक, शौचम सत्यम च संतोषस्तप इंद्रिय निग्रह. या ठिकाणी एका पूर्वाचार्यांचं मत जे आहे ते विचार करण्यासारखं आहे. त्या ठिकाणी त्याने असं म्हटलंय की अर्थात की स्वदेहमल निर्मोक्ष जे मृज्जलादी जनित ते बाह्य शौच असतं, तर मानस शौच हे आत्ममनन परक असतं. आत्ममनन परक, आत्म्यावर मनन करण्याच्या प्रकाराने ते असतं.
आत्मविषयक परिशुद्ध ज्ञान हेच शौच आहे असं मनीषी म्हणतात, असं ते सांगतात. ज्याद्वारा देह मलिन आहे पण देही परिशुद्ध आहे हे साक्षात्कृत असतं आणि उभयातला भेद समजला पाहिजे. आंतरिक शौच सोडून जे बाह्य शौच प्रसादन करतात, बाह्य शौचाचंच पालन करतात, अवडंबर माजवतात, ते सुवर्णाला सोडून लोहालाच कवटाळतात, असं शास्त्रामधलं वचन आहे. आता बाह्य शौचामध्ये बाह्येंद्रिय शुद्धी आणि स्नान हे प्रामुख्यानं येतं. दंतधवन, मुखशुद्धी, नाक, कान, डोळे यांची नित्य शुद्धी जलादी साधनांद्वारा करणं हा प्रकार हा सर्वज्ञातच आहे. पण गुदाशुद्धी आणि मूत्रेंद्रिय शुद्धी यांचा धर्मशास्त्रातून सुद्धा जो निर्देश आहे तो पाहण्यासारखा आहे. हिंदू धर्मशास्त्राचं हे वैशिष्ट्य आहे, आपल्या संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे. पारंपरिक भारतीय जलादी जनित गुदाशुद्धी करतात आणि ही या संस्कृतीची खास अशी खासियत आहे. हे या ठिकाणी अभिमानाने आपण सांगायला पाहिजे. असं आहे की जे आस्थागायत पाळलं गेलं किंवा पाळलं जात आहे, आतापर्यंतही पाळलं जात आहे, म्हणजे गुदाशुद्धीचा प्रकार जो हिंदू संस्कृतीने दिलेला, परंपरेने दिलाय, तो खासच आहे. तो कदाचित आजही पाळला जातोय. पण मूत्रेंद्रिय शुद्धीचा प्रकार जो आहे ना, तो जवळजवळ तथाकथित पुढारलेल्या समाजातून हद्दपार झालेला आहे. ही शोचनीय गोष्ट आहे. लक्षात घ्या हा प्रकार की शास्त्रामध्ये जशी गुदाशुद्धी सांगितली आहे, मलविसर्जन झाल्यानंतर गुदद्वाराची शुद्धी पाण्याद्वारा, मृतजलादी जनित शुद्धी त्याचीही सांगितली आहे. त्या ठिकाणी सुद्धा मृत जल याद्वारा गुदाशुद्धी ही सांगितलेली आहे. पण अर्थात ती अजून आपण काही प्रमाणामध्ये पाळतोय. केवळ जलाद्वारा का होईना त्याची शुद्धी करतो. पण मूत्रेंद्रियाची शुद्धी जी शास्त्रामध्ये सांगितली आहे ती शास्त्रातच राहिली आहे. आज ती जवळजवळ हद्दपार झालेली आहे. ही अत्यंत शोचनीय गोष्ट आहे. मनोनिर्दिष्ट जे शास्त्र आहे त्यामध्ये या शौचाचा निर्देश आहे. म्हणून अजून काही शौचाबद्दलचे नियम सांगितलेत ते ऐका. एक वस्त्रामध्ये भोजन करू नये, एक वस्त्र असताना भोजन करू नये, नग्न होऊन स्नान करू नये, भस्मामध्ये म्हणजे विझलेल्या अग्नीमध्ये किंवा गोठ्यात किंवा रस्त्यात लघवी करू नये, शौचाला बसू नये, नांगरलेल्या शेतामध्ये, पाण्यामध्ये म्हणजे नदी प्रवाह, जलप्रवाह किंवा विटांचा ढीग, तसंच पर्वत, पडक्या देवळाच्या आवारामध्ये किंवा वारुळ या ठिकाणी शौचास बसू नये. विहिरीमध्ये, जलाशयामध्ये लघवी करू नये. चालता चालता उभ्या उभ्या नद्यांकाठी, पर्वत शिखर वगैरे या ठिकाणी मलविसर्जन निषिद्ध ठरवावं, निषिद्ध समजावं. वारा वाहत असताना लघवी करू नये. अग्नी, ब्राह्मण, सूर्य, पाणी, गाय यांना पाहत किंवा ते समोर असताना त्यांच्या अभिमुखतेनं शौच करू नये. असे काही नियम सांगितलेत, ते खरोखर विचार करण्यासारखे आहेत. मनुस्मृतीमध्ये हा भाग चौथ्या अध्यायामध्ये 45 ते 52 या श्लोकांमध्ये सापडतो. त्यानंतर याज्ञवल्क्य स्मृतीमधला एक विचार लक्षात घ्या. पहिल्या अध्यायातला 17वा श्लोक, शौचातून उठताना शिश्न धरून उठावं, पाणी व मृत्तिकेच्या योगानं वास आणि लेप याचा नाश करणारं शौच आळस न करता करावं. मनुस्मृतीमध्ये 6व्या अध्यायामध्ये 135वा श्लोक आहे. त्याच्या ठिकाणी काही निर्देश केलेत. एका लिंगे गुदे तिस्त्रस्तै तथैकत्र करे करे दश
उभयोः सप्त दातव्या मृदशुद्धीम अभिप्सता. म्हणजे विष्ठा मूत्र विसर्जनानंतर तत्शुद्ध्यर्थ पुरुषानं मृज्जलादीनं धुवावं. गुदा 3 वेळा मृत्तिका लावून धुवावी. डाव्या हाताला 10 वेळा पाणी आणि माती लावून आणि दोन्ही हातात 7 वेळा लावून स्वच्छ धुवावं. अशा प्रकारे स्पष्ट निर्देश शास्त्रामध्ये आलेले आहेत. आपल्या शरीरामध्ये 12 मल असतात असं स्मृतिकार म्हणतात. मनुस्मृतीमध्ये 6व्या अध्यायामध्ये 134वा श्लोक असं म्हणतो की आपल्यामध्ये 12 मल आहेत, 12 प्रकारचे मल आहेत. ते कसे? चरबी, रेत, मज्जा, मूत्र, विष्ठा, शेंबूड, कानातील मळ, कफ, अश्रू, डोळ्यातील मळ, घाम. हे शारीरिक 12 मल शास्त्रकार सांगतात. आता म्हणून जे शौच परिमाण सांगितलंय ते वैखासनानं पुरुष बुद्धीवर सोपवलंय. ते म्हणतात अमेध्यलिंग लिप्तांगो यावद लेप गंधेन शंका न स्यात् तावद मृत्यायै शोधयेत. म्हणजे म्हणून आपण पाहिलं की 10 वेळा आणि 7 वेळा वगैरे सांगितलं, तरी ह्यानी आपल्या बुद्धीवर सोपवलंय की आपल्याला शंका राहणार नाही इथपर्यंत ते शुद्ध करत जावं. दक्षाचा शौचावर अधिक कटाक्ष आहे. दक्ष स्मृती असं म्हणते की कोणतंही कार्य अनुष्ठान सर्व शुद्धोत्तरच करावं. अशी शुद्धी झाली नसताना कुठलंही कर्म करू नये. त्यानंतर बाह्य शुद्धीचं अवडंबर सुद्धा शास्त्राला मान्य नाहीये. तसं अवडंबर होऊ नये म्हणून मनशुद्धी विहीनस्य सर्वे शौचा निरर्थका असं म्हटलेलं आहे की केवळ बाह्य शुचीचं अवडंबर माजवणं किंवा माजवलं जातं. तर तसं होऊ नये म्हणून आंतरशौचाशिवाय बाह्य शौच निरर्थक आहे असं विष्णू स्मृतीमध्ये 3:275-11 या ठिकाणी म्हटलेलं आहे. नंतर बौधायन धर्मसूत्रामध्ये असं म्हटलंय की जलानं शरीरावयव शुद्ध होतात, बुद्धी ज्ञानानं शुद्ध होते, अहिंसेने भूतात्मा पवित्र होतो, मन सत्यानं शुद्ध होतं. या ठिकाणी बौधायन हे शुद्धी केवळ धवनक्रिया सांगत नाहीत, तर काय सांगतात हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल. आलं का लक्षात? पुन्हा एकदा ऐका की त्यांनी काय सांगितलंय की जलानं शरीरावयव शुद्ध होतात. म्हणजे जलमृत्तिकेद्वारा शरीराचे अवयव हे स्वच्छ होतात, शुद्ध होतात. बुद्धी ज्ञानानं शुद्ध होते, अहिंसेने भूतात्मा पवित्र होतो, मन सत्यानं शुद्ध होतं असं बौधायन म्हणतात. आणि एक मनुचं एक अशाच प्रकारचं वचन आहे, आद्भिगात्राणि शुद्ध्यन्ति मनःसत्येन शुद्ध्यन्ति विद्योतपोभ्याम भूतात्मा बुद्धी ज्ञानेन शुद्ध्यति. मनु 5वा अध्याय 9वा श्लोक. अशा प्रकारे शास्त्रकाराने शुद्धीबद्दल, शौचाबद्दल, बहिर्शौचाबद्दल स्पष्ट निर्देश केलेले आहेत. आता स्नान हे एक हिंदूंचं नित्यकर्म आहे. स्नानानं शुद्धी तर होतेच, शुद्धी आणि पवित्रता यांचा जो संबंध आहे तो सुद्धा शब्द आणि उपपत्तीद्वारा सांगणं जितकं कठीण आहे तितकंच त्यातला संबंध सौलभ्यानं अनुभव देतो. अनुभवाने या गोष्टी लवकर पटतात. असं आहे की स्नानानं गात्राशुद्धी तर होतेच, पण पवित्रतेचा अनुभव सुद्धा हा स्नानामध्ये येत असतो. म्हणजे स्नान केल्यानंतर एक पावित्र्य शरीराला, मनाला पावित्र्य येतं. ही गोष्ट सुद्धा मान्य करावीच लागते, कारण ती अनुभवगम्य आहे. म्हणजे स्नान केल्यानंतर केवळ शुद्ध वाटतं असं नाही, तर मनाला पवित्र सुद्धा वाटतं. पाण्यामध्ये विद्युत आहे म्हणतात. विद्युतीमुळे पाण्यामध्ये आपल्या
मनाला सुद्धा एक ताजेतवानेपणा आहे, तो पावित्र्य येत असतं. तर ह्या स्नानाबद्दल सुद्धा आपले शास्त्र काही खुलासा करतात. स्नानाचे काही प्रकार सांगितलेत शास्त्रांनी. 7 प्रकार सांगितलेत. मांत्र, भौम, आग्नेय, वायव्य, दिव्य, वारुण, मानस असे 7 प्रकार सांगितलेत. मांत्र स्नान म्हणजे समंत्र, मंत्रासहित केलेलं स्नान. भौम स्नान म्हणजे ओल्या वस्त्रानं अंग पुसून काढण्याचा प्रकार, ज्याला आपण आज स्पॉन्जिंग म्हणतो. किंवा आग्नेय स्नान म्हणजे भस्मलिप्त होऊन स्नान करणं. वायव्य स्नान म्हणजे गोधुलीचा लेप घेणं. दिव्य स्नान म्हणजे पावसामध्ये स्नान करणं. वारुण स्नान म्हणजे जलाशयामध्ये डुबी घेणं. आणि मानस स्नान म्हणजे भगवंत ध्यान, ईश्वराचं ध्यान. अशा प्रकारे स्नानाचे प्रकार सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेत. आता स्नानाद्वारा शुद्धी आणि पवित्रता येते असं जे म्हटलं, यांचा जो संबंध आहे तो वृद्धिंगत होण्यासाठी पारंपरिक वैदिक ऋषी किंवा वैदिकांनी सप्तदैवी प्रवाहांना आपल्या स्नानीय जलामध्ये आवाहन करण्याचा प्रकार हा आणला. आणि त्याच्यामुळे खरोखरच स्नानामधलं पावित्र्य वृद्धिंगत होतं. स्नानाद्वारा येणारं पावित्र्य हे वृद्धिंगत होतं. परंपरेमध्ये स्नान करताना आपण ज्या जलात स्नान करतो, मग ते आपल्या स्नानगृहातली बादली असो का बंब असो, ते पाणी अंगावर घेताना गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरु असं म्हणून 7 पवित्र नद्यांच्या पाण्याला आवाहन त्या ठिकाणी केलं जातं. अर्थात घरोघरी स्नानगृहातून गंगा स्नान होतं, यमुना स्नान होतं, कावेरी स्नान होतं, गोदावरी स्नान होतं, कृष्णा स्नान होतं, सिंधू स्नान होतं, नर्मदा स्नान होतं. आता शौचाला जसं जसं काटेकोरपणे पाळलं जातं, ते काटेकोर जसं जसं होत जातं आणि तसं ते वृद्धिंगत होत जातं. म्हणजे त्याचा परिणाम जो आहे तो वृद्धिंगत होत जातो. तशी तशी त्याची परिणती ही पावित्र्यात होत जाते. जे जे पवित्र असतं ते शुचिरभूत असतं. जे पवित्र असतं ते शुचिरभूत असतं. पवित्र आहे पण अशुद्ध आहे हे शक्य नाही. जे अशुचिरभूत आहे ते अपवित्र असतं. असा हा त्यांचा संबंध आहे. पावित्र्य आणि शुचिरभूतता यांचा तो संबंध आहे. अर्थात जे परमशौच ते परमपवित्र असतं. योगसूत्रकार शुचिपालनाची परिणती आत्मदर्शन योग्यत्वापर्यंत का सांगतात, याचं उत्तर या ठिकाणी आहे. या ठिकाणी खेचाखेच नाहीये, अतिशयोक्ती नाहीये असं म्हणावं वाटतं. आता शुची म्हणजे पवित्रता, पावित्र्य आणि ज्ञान यांचा संबंध सुद्धा आर्ष परंपरेमध्ये मांडलेला आहे आणि सांगितलेला आहे. आर्ष विचार प्रणालीचं ते खास स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. गीतेमध्ये म्हटलेलं आहे, 4थ्या अध्यायात म्हटलेलं आहे, 38व्या श्लोकात म्हटलेलं आहे, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या ठिकाणी ज्ञानासारखं पवित्र काही नाहीये. शौच हे ज्ञानाचं साधन आहे आणि ते त्यामुळेच असं आहे की आर्षविचार हा जो असा आला की शौच हे ज्ञानाचं साधन आहे, तो विचार पातंजलांनी सांगितला तसा वैदिकांनी परमादरणीय गीतेनं सुद्धा सांगितला. शौचाचा म्हणून दैवी संपत्तीमध्ये अंतर्भाव केलेला आहे. गीतेमध्ये दैवी संपत्ती बघा 16व्या अध्यायातली, त्या ठिकाणी शौचाचा अंतर्भाव त्या ठिकाणी केलेला आहे. भगवान म्हणतात, तेज क्षमा धृती शौचम अद्रोह नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत असं 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंत त्या ठिकाणी म्हणतात. 13व्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञानोपासकाला, ज्ञानाच्या उपासकाला जे गुण लागतात त्यांची एक दीर्घ यादी दिलेली आहे. 13व्या अध्यायामध्ये आध्यात्मिक साधकाला लागणाऱ्या गुणांची एक दीर्घ यादी आहे. अमानित्वम अधंबित्वम इति आरभ्य अरती जनसंसदी. आणि एक
मग 13व्या अध्यायामध्ये 7 ते 10 श्लोक बघा, त्या ठिकाणी शौचाचा निर्देश आलेला आहे. आता स्नान शौचाचा आणि मानस शौचाचा जो भगवत ध्यानात्मक प्रकार आहे ना, तो असाच की जसा अग्निसन्निधी मात्रेण सर्व धातूंची शुद्धी करतो, तसं भगवत स्मरण मनाला शुद्ध करतो, सर्वांगाला शुद्ध करतो. वामन पुराणामध्ये म्हणून एक प्रसिद्ध श्लोक आहे, तो सगळ्या वैदिक कर्मामध्ये उच्चारला जातो. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थागतोऽपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर शुची. की भगवंताचं ध्यान केल्यानं अंतर्बाह्य शुची होते, असं 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 परंपरेने सांगितलंय. यामागे निश्चितच वास्तवता आहे. असो, आता शौच अनुष्ठानामध्ये आणखी एक विचाराचा धागा एक विचाराचा धागा गरुड पुराणामध्ये मिळतो. नीतिशास्त्र कथन प्रसंगी असं म्हटलंय, सर्वेषामेव शौचानाम अन्न शौचम विशिष्यते. फार महत्वाचा विचार आहे हा. सर्वेषामेव शौचानाम अन्न शौचम विशिष्यते. यो अन्नर्थे अशुची शौचान्न मृदावारिणा शुची. सत्यशौचम मनःशौचम शौचम इंद्रिय निग्रह सर्वभूते दया शौचम चलशौचम च पंचमम. गरुड पुराणामध्ये असे श्लोक सापडतात. अर्थात अन्न शौचाविषयी जे परंपरेमध्ये म्हणजे दक्षता जी पाळली गेली आहे ती अत्यंत योग्य आहे. आणि अन्न शौचामागे अर्थार्जन, अन्नामागे साठी जे अर्थार्जन केलं जातं त्याची शुची सुद्धा फार महत्वाची आहे. म्हणून म्हणतो, सर्वेषामेव शौचानाम अर्थशौचम परम स्मृतम. यो अर्थे शुची स शुची न मृदारी शुची शुची. खरी शुची अर्थशुची आहे, बाकीची शुची ही शुची नाहीये, असं म्हणूनही सुद्धा 5व्या अध्यायामध्ये 107व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. अर्थशुचीला इतकं महत्व आहे. अर्थात अर्थशुची म्हणजे धर्म्य मार्गानं, वैध मार्गानं, योग्य मार्गानं कमवलेला पैसा. शौचामध्ये तो भाग फार महत्वाचा आहे. म्हणजे ज्या मार्गानं पैसा मिळवला त्या मार्गानं तुम्ही, तो जर मार्ग अयोग्य असेल त्याने तुम्ही कुठल्याही प्रकारे आहार शुद्ध करून घेतला, उच्च प्रकारचा आहार घेतला तरी तो काही तसा राहत नाही, तो अशुद्ध आहारच राहतो. हा जो विचार आहे हा खरोखर फार गहन विचार आहे. अर्थात आपली संस्कृती सांगते की वैध मार्गानं अर्थार्जन करून अन्न प्राप्ती करावी, अनंतर सात्विक आहारादीद्वारा अन्नशुद्धी ठेवावी, आहार लघ्वाहार असावा वगैरे सर्व कारणं शुचीमध्ये, या सगळ्या गोष्टी शुचीमध्येच अंतर्भूत होत असतात. तर अशा प्रकारे आहार शुद्धी अन्नशुद्धी म्हटल्यानंतर केवळ तोंडावाटे जाणारं अन्न नव्हे, प्रत्येक इंद्रियांना अन्न आहे. दृश्य हे डोळ्याचं अन्न आहे, श्रवण हे कानाचं अन्न आहे. या सगळ्या इंद्रियांचं अन्न हे शुद्ध असायला पाहिजे, असाही अर्थ करणं हा अति व्याप्ती दोषाने ग्रस्त नाहीये, हेही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला आहार इंद्रियांद्वारा, मनाद्वारा, बुद्धीद्वारा, सगळ्याद्वारा आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आहार मिळतो. ते सगळे आहार शुद्ध हवेत. आता आहार शुद्धी किंवा अन्न शुद्धी हा प्रकार अत्यंत महत्वाचा आहे, योग साधकाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामागे त्यासाठी अर्थशुची सुद्धा महत्वाची आहे. हे जे शास्त्रकारांनी सांगितलंय यात त्यांची सूक्ष्मदृष्टी आणि दूरदृष्टी या दोन्ही गोष्टींची प्रचिती येते. सहसा आपण याचा विचार करत नाही. अन्नशुद्धी म्हणजे काय, एखाद्या सुपर शॉपिंग मधनं पॅक केलेला माल, अत्यंत उच्च प्रतीचा सुपर क्वालिटीचा माल आणला आणि तर तो पौष्टिक असतो अशी आपण कल्पना करतो, पण तसं नसतं. त्यामागे जो पैसा उभा केला असतो, त्या पैशामागे जर कोणाचा तळतळाट असेल तर ते अन्न काही अंगी लागत नाही. आणि ही वास्तविकता, ही अनुभवगम्य गोष्ट आहे. अशा प्रकारे अन्नशुची हा सुद्धा एक शौचाचाच भाग आहे असं शास्त्रकार सांगतात. हाही एक विशेष लक्षात घेण्याचा भाग आहे.
आता हे अंतर्बाह्य शौच जे योगसाधक आणि योगसाधकेतर यांनी पाळायचं असतं, आणि अशी ही धर्माज्ञा आहे. म्हणजे योगसाधकांनी तर पाळायलाच पाहिजे, पण इतरांनी सुद्धा पाळायला पाहिजे. केवळ योगसाधकांनी पाळायला पाहिजे असा प्रकारचा हा भाग नाहीये, ही धर्माज्ञा आहे. शौच हे संस्कृतीचं आवश्यक अंग आहे. मात्र योगसूत्रकारांनी शौचाचा अष्टांग योगामध्ये उपांग म्हणून जो निर्देश केलाय तो का केलाय, तर त्याचं उत्तर असं की जनसामान्यांपेक्षा योगसाधकानं शौचाविषयी अधिक तत्पर आणि काटेकोर असावयास हवं. असं आहे की जनसामान्यांना शौचाचं काटेकोर पालन हे प्रसंगी अव्यवहार्य आणि अशक्य सुद्धा वाटतं आणि होतं. काही वेळा अव्यवहार्य वाटतं ते शौच आणि अशक्यही होतं, आणि त्यामुळे त्यांच्या हातून त्याविषयी हेळसांड होऊ शकते आणि होऊ शकेल. पण योगसाधकाला अशी सवलत घेता येणार नाही, हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे प्रवासामध्ये अशौच होतं, प्रवासामध्ये खाणं पिणं, बाहेर खाणं पिणं होतं, त्यावेळेला काय आपल्याला तितका काटेकोरपणा पाळता येत नाही, सामान्य माणसाला पाळता येत नाही, तो तत्पर असू शकत नाही आणि ते अव्यवहार्य असतं आणि अशक्यही असतं. पण योगसाधकाला अशी सवलत घेता येत नाही, त्यांनी घेऊ नये असं या ठिकाणी ध्वनित करायचंय, निर्देशित करायचंय. त्याला प्रसंगी व्यवहारावर अंकुश ठेवावा लागेल. जनसामान्यांना हे जमत नाही, व्यवहार असतो, त्यांना व्यवहारावर अंकुश ठेवता येत नाही. पण योगसाधकांकडनं अपेक्षा असते की त्यांनी व्यवहारावर अंकुश ठेवण्याची शक्यता स्वीकारली पाहिजे. आणि म्हणून शौचासारख्या प्राथमिक आचाराचा अंतर्भाव सूत्रकार शास्त्रामध्ये करतात. अन्यथा धर्मीय मार्गावरच्या सगळ्या माणसांना शौच हे महत्वाचं आहे सांगायचं कारण आहे, पण सूत्रकाराने आवर्जून का सांगितलं तर त्याचा हेतू हा आहे, महत्वाचा हेतू हा आहे की वेळ प्रसंगी व्यवहारावर अंकुश ठेवण्याला योगसाधकांनी तयारी ठेवली पाहिजे. व्यवहाराच्या नावाखाली शौचामध्ये प्रमाद करणं हे योगसाधकाकडनं अपेक्षित नसतं. तसंच शौच हे योगसाधकाचं जे आहे ते इतरे जनांच्या तुलनेनं कसं असावं, किती तीव्रतेचं असावं, आणि त्या शौचाचा रोख कसा असावा, कुठे असावा, हे सुद्धा मार्गदर्शन शास्त्रकार करतायत, सूत्रकार करतायत. म्हणजे योगेतरांचं शौच जे आहे ते केवळ आरोग्यासाठी असतं, पण आणि कुठल्याही कारणासाठी असलं तरी त्याच कारणासाठी योगसाधकांनी पण शौच पाळावं का त्याही पेक्षा दुसरं काही कारण किंवा अधिक कारण हे असायला हवे, आणि त्या शौचाचा रोख हा कुठल्या दिशेनं असावा, या सगळ्या गोष्टींचाही निर्देश शास्त्रकार करतात. असं आहे की योगेतर जनांचं शौच हे शुद्धी, आरोग्य, सुसंस्कृतता यासाठी असतं. म्हणजे एकतर शुद्धीसाठी असतं की आपण शुद्ध असावं, तसंच आरोग्यासाठी असतं, तसंच सुसंस्कृतता, समाजामध्ये आपण वावरणार आहोत, त्यामुळे समाज विशेषतः आज आपण बघतो की आपल्याला चार चौघांमध्ये जायचंय, काही सामाजिक कार्यक्रम आहे ज्याला सोशलायझेशन म्हणतात, तसं असेल तर आपण जास्त तत्पर होतो, निदान बाह्य रंगरंगोटी तरी करतो. तर त्यामुळे थोडंसं आपलं शौच, जनसामान्याचं शौच हे जनसापेक्ष असतं. आपण कुठे जाणारच नसो तर आपण थोडीशी हेळसांड करतो, नाही असं नाही, अस्वच्छ राहत नसलो तरी ज्याला आपण शौच म्हणून मानतो ते आपण जनसंपर्क येताना वेगळ्या प्रकारचं असतं. तर मुख्य हेतू म्हणजे काय, शुद्धी, आरोग्य, सुसंस्कृतता, या हेतूनं शौच हे पाळलं जातं. त्यामुळे त्यांचं शौच हे योगसाधकाच्या दृष्टीनं उथळ असतं असं या ठिकाणी नाईलाजानं म्हणावं लागतं. कारण योगोपांग
या योगाला उपांग म्हणून जे शौच आलंय त्या शौचाचा रोख त्याच्या पलीकडे आहे. त्याच्या पलीकडचा पल्ला गाठण्यासाठी असतो. एवढ्यासाठी, केवळ एवढ्यासाठीच नाहीये. शुद्धी, आरोग्य, सुसंस्कृतता एवढ्यासाठीच केवळ योगसाधक शौच पाळत नाही, त्या पलीकडे त्याला पल्ला आहे. अर्थात हे योगोपांग शुद्धी, आरोग्य, सुसंस्कृतता, पावित्र्य हे सगळं साधून त्याही पुढे काहीतरी साधतं. स्वांग जुगुप्सा असं शास्त्रकार सांगतात. परैही असंसर्ग असं शास्त्रकार सांगतायत. तसंच सत्वशुद्धी, सौम्य मनस, एकाग्र, इंद्रियजय, आत्मदर्शन योग्यत्व इथपर्यंत या शौचाची वाटचाल आहे. आपण जनसामान्य म्हणजे जनसामान्य लोक जे शौचाची वाटचाल मानू शकतात ती इतपत होऊ शकेल का याचा क्षणभर विचार करा. आपण शौच पाळतो ते स्वांग जुगुप्सेसाठी म्हणजे कदाचित डोकं फिरेल माणसाचं. स्वांग जुगुप्सा म्हणजे स्वतःची घृणा येणं. आता थोडी चक्कर आली की नाही. शौच का पाळावं किंवा शौच पाळून काय होतं तर माणसाला स्वतःबद्दलच घृणा येते असं शास्त्रकार काहीतरी सांगतायत. म्हणजे निश्चित या शौचामध्ये काहीतरी वेगळं आहे. योगोपांग शौच जे आहे त्याचं काहीतरी अजून काहीतरी त्याचा हेतू हा वेगळा आहे हे निश्चित होतं. तसंच परैही असंसर्ग हा जनसंपर्क टाळण्याच्या वृत्तीला त्या ठिकाणी उचल मिळते. ती वृत्ती उचल खाते. आता जनसामान्य जे शौच पाळतात ते तर संपर्कासाठी हपापलेले असतात. जनसंपर्क म्हटल्यानंतर शौच पाळतात किंवा ते जास्त शुचिरभूत झाले, चांगले कपडे घातले, चांगलं तोंड रंगवलं तर असं वाटतं जरा बाहेर जाऊन यावं. तो असा विचार करते अरे बाहेर जाऊन मी मळणार आहे. आता एवढा शुद्ध झालोय, चांगले कपडे घातले, घरी बसावं नाही. चांगले कपडे घातले की बाहेर जा म्हणजे कपडे मळवून या. अशी एक वृत्ती होते. म्हणजे माणसाची वृत्ती, तो स्वच्छ झाला, चांगले कपडे घातले, चेहरा रंगवला, चेहरा चांगला केला तर त्याची वृत्ती बाहेर जाण्याकडे होते. पण या ठिकाणी उलट सांगितलंय परैही असंसर्ग, जनसंपर्क टाळण्याची वृत्ती येते म्हटल्यानंतर शौचाचा हेतूही वेगळा आहे, काहीतरी त्याचा पल्लाही वेगळा आहे, दिशाही वेगळी आहे हे स्पष्ट होतं. तसंच सत्वशुद्धी, सौम्य मनस, एकाग्र्य, इंद्रियजय, आत्मदर्शन योग्यत्व इथपर्यंत त्याची घोडदौड आहे. म्हणजे शौचाची मजल किती जबरदस्त आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. एकूण काय तर योगसाधकाचं शौच आणि योगेतर जनांचं शौच ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे असं म्हणणं अतिशयोक्तीचं नाहीये. आता जनसामान्यांचं शौच हे स्नानादी क्रिया याद्वारा होत असतं. मात्र योग साधकाचं शौच हे स्नान शौचादी अनुष्ठान अशा प्रकारचं असावं लागतं. म्हणजे केवळ स्नान करणं हे जनसामान्याचं शौच आहे, पण योग साधकाला स्नान हे अनुष्ठान असावं लागतं. सूत्रकारांचा स्पष्ट निर्देश आहे. योगांगानुष्ठानाद अशुद्धिक्षये ज्ञानदीप्ती अविवेकख्याते. योगांगांचं अनुष्ठान म्हणजे कशाचं अनुष्ठान? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यांचं अनुष्ठान. यमनियमांचं अनुष्ठान म्हटल्यानंतर शौचाचं अनुष्ठान हवे. म्हणजे योगसाधकाचं शौच हे अनुष्ठान हवे. इतरांची ती क्रिया असते. सकाळी उठून आंघोळ करणं, पाणी तापलं की आंघोळ करणं, बाहेर जायची वेळ आली की आंघोळ करणं, ती क्रिया असते. पण योगसाधकाकडनं क्रिया म्हणून ती अपेक्षित नाहीये, ते अनुष्ठान असायला पाहिजे असं शास्त्राने सांगितलंय. आता क्षणभर विचार करा. स्नान क्रिया आणि स्नान अनुष्ठान ह्याच्यामध्ये काहीच फरक नसावा का? काहीच फरक नसतो का? असो, तो विचाराचा प्रश्न आहे, विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आता या संदर्भामध्ये योगिक शौच आणि सांस्कृतिक शौच ह्यात भेद आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे.
योगिक शौच आणि सांस्कृतिक शौच. आता अभेद अशा अर्थानं की दोन्ही मध्ये आरोग्यदृष्ट्या उपादेयता समसमान आहे. शुद्धी जी आरोग्याच्या संदर्भात आहे, आरोग्यासाठी आहे, ती समसमान आहे. ज्या ज्या साधनांनी योगेतर शास्त्रशुद्ध शौच साधेल ती ती साधनं योगसाधक सुद्धा वापरतो. योगेतर जन जे योग साधना करत नाही ते ज्या साधनांनी शौच पाळतात, स्नान करतात, त्याच साधनांनी योगसाधक सुद्धा शौच पाळतो, स्नान करतो. आलं का लक्षात? म्हणजे त्यातला अभेद जो आहे तो आपण पहिल्यांदा बघतोय. पण हे योगेतर जन शौच स्नानादी क्रिया म्हणून करतात आणि सांप्रत तर शौच स्नानादींच्या वेळा सुद्धा अनिर्धारित असतात. आता अनुष्ठान म्हटल्यावर ते निर्धारित वेळेला व्हायला पाहिजे. अनुष्ठान म्हणजे त्याला वेळ आहे, काळ आहे, ठरलेलं आहे सगळं. आणि आज तर परिस्थिती अशी आहे की शौच स्नानाबद्दल वेळ सुद्धा अनिर्धारित आहे. कटुसत्य असं आहे की जावं लागलं तर जाईन, जावं लागलं तर जायला पाहिजे. त्याच्या निर्धारित वेळा नाही, सवयी नाहीत माणसाला. त्याच्या सवयी पण गेलेल्या आहेत. आज जी नागरी संस्कृती म्हणून ज्याला म्हटलात ती जी आली ती आल्यामुळे, किंवा ज्याला त्याही पलीकडे गेलं तर मेट्रोपॉलिटन कल्चर असं जर म्हटलं, महानगरीय संस्कृती जी आहे ती आल्यामुळे अनेक कारणामुळे निर्धारित वेळेला या गोष्टी होत नाहीत. जागा मिळत नाहीत, रांगा लागलेल्या असतात, किंवा सवय पण सवय नसते वेळेवर जाण्याची. त्यामुळे पशु प्राण्यांप्रमाणे होईल तेव्हा जाईन, अशी ही वास्तविक परिस्थिती आहे, स्थिती आहे. आणि पुन्हा पाश्चात्य विचारांचा पगडा बसून गंमत अशी आहे की मलोत्सरणादी क्रिया हे या सगळ्या पशुवत केल्या जातात. पाश्चात्य विचार, पाश्चात्य शास्त्र यांचा पगडा बसून मलोत्सरणादी पशुवत केले जातात आणि सवयींद्वारा त्याची वेळेशी सांगड घातली जात नाही. असं हे अतिशयोक्ती नाहीये. एखाद्या दिवशी मलोत्सर्जन झालं नाही तरी माणूस बिनदिक्कत राहतो. शास्त्र म्हणतात 72 तासामध्ये एकदा झाली तरी हरकत नाही, 72 तासापर्यंत नाही झाली तरी हरकत नाही. तर काय सांगावं, हे आधुनिक शास्त्र आहे. बर, तसंच स्नान सुद्धा ही क्रिया झालेली आहे, किंवा एखाद्या वेळेला स्नान होतही नाही, रविवार असतो. हे आजचं चित्र आहे. पुन्हा आहारादी मधलं शौच तर कालबाह्यच झालंय. आहारामधलं शौच पाळणं हे कालबाह्य झालेलं आहे. आहार आणि अध्यात्म यांचा संबंध धर्मग्रंथातच राहिलेला आहे. त्यांचा संबंध आहे किंवा कसं, हा प्रश्न सुद्धा माणसाला आहे, शंका सुद्धा माणसाच्या मनामध्ये उभी राहते. जसं सुसंस्कृत असा जो असतो, सुसंस्कृत ज्याला आपण म्हणतो, त्याला सुद्धा याचा पत्ता नसतो की किंवा आहार आणि अध्यात्म यांचा काही संबंध आहे किंवा कसा. समाजामध्ये विपर्यस्त धारणांचा इतका फैलाव आहे आणि तोही बुद्धिवादाच्या पातळीवर येऊन पडला असल्यामुळे त्याच्यात एक हेकेखोरी आहे, हटवादी पण आहे. अंधश्रद्धा म्हणून आपण म्हणतो की अंधश्रद्धा म्हटल्यानंतर माणूस हेकेखोर असतो, पण ज्या वेळेला बुद्धिवादाचं पांघरून घेऊन ज्यावेळेला माणूस हटवादी बनतो ना, त्यावेळेला त्याचा कडकपणा हा औरच असतो. आणि आज विपर्यस्त धारणांचा इतका फैलाव आहे आणि विपर्यस्त धारणांचा फैलाव हा तथाकथित बुद्धिवादाच्या पांघरुणाखाली होतोय किंवा त्याचा अंगरखा घेऊन आज त्याचा फैलाव होतोय. आणि तो असा फैलाव आहे की आहार आणि अध्यात्म यांचा संबंध सांगायचा म्हणजे चुकल्यासारखं वाटतं. आहार आणि अध्यात्म याचा जर संबंध सांगायचं म्हटल्यानंतर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, सांगणाऱ्यालाही वाटतं आणि ऐकणाऱ्यालाही वाटतं. असो,
योग्याचं जे शौच आहे, स्नानादींचं जे पालन आहे, ते निर्धारित असतं, निर्धारित वेळेला असतं, अनुष्ठान असतं. तो तद्विषयक जनसामान्यांच्या दृष्टीनं थोडा फाजील दक्ष असतो. आणि ज्या वेळेला योग साधकाला असं ऐकावं लागतं ना, हा जरा फाजील दक्ष आहे, तेव्हा त्याने असं समजावं की कदाचित आपण थोडेसे योग्य मार्गावर आहोत. आता स्नानाद्वारा जे स्वाभाविक पावित्र्य येतं त्याला तो समंत्रक आवाहन करून पावित्र्य प्रसारित करतो. नंतर स्नानोत्तर ध्यानादी साधना करून त्या पावित्र्याची योग्य गुंतवणूक करतो. स्नानानंतर कुठलाही व्यवहार करणं म्हणजे आज काय स्नान एक दिवसाचा विधी आहे, तो केव्हा ते एकदा सकाळी संपवला पाहिजे, त्याच्यानंतर काय कराल काही करू शकता. पण योगसाधक जो आहे ते पावित्र्य, ती शुद्धी जी आहे ती ताबडतोब तो योग्य ध्यान जप इत्यादी साधनांमध्ये गुंतवतो आणि मग मनशुद्धी, मनाची शुद्धी करून घेतो. असो. आणि असं पुन्हा आहे की हे जे शौचपालन आहे ते ऑब्जेक्टिव्हली ग्रहणपूर्वक करतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्हली ग्रहणपूर्वक ते करत असतो. केवळ आपलं एक शारीरिक, ज्याला यांत्रिक क्रिया म्हणतात, तशी तो मुळीच करत नाही. योग्याच्या समंत्रक आवाहन स्नानविधीशी सांप्रतच्या सुसंस्कृत सुशिक्षित पण बहकलेल्या माणसाच्या स्नानाची तुलना करा क्षणभर. की असं आहे की आजचा जो हा माणूस आहे आता सांगितलेला की तथाकथित सुसंस्कृत, तथाकथित म्हणजे सुशिक्षित, नवविद्या विभूषित पण बहकलेला, हा स्नानगृहातल्या एकांताचा गैरफायदा घेतो. योगसाधक म्हणा किंवा अगदी पारंपरिक वैदिक म्हणा, हा स्नान करताना काय म्हणत असतो? मगाशी सांगितलं, गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरु. प्रत्येक वेळेला अंगावर पाणी घेत असताना तो हे म्हणत असतो किंवा देवाचं नाव घेत असतो. तर आजकालचा हा बहकलेला माणूस स्नानगृहामध्ये कुठल्याही प्रकारची गाणी म्हणण्यासाठी त्या एकांताचा वापर करतो आणि काही करतो, तो एकांताचा गैरफायदा घेतो. ही वास्तविकता आहे. आता शौचाविषयी सामान्यांच्या दृष्टिकोनातून हा दिखाऊपणा वाटतो. सामान्य माणूस याला म्हणतील हे याचा सगळा दिखाऊपणा आहे किंवा हा सगळा दुराग्रह आहे, हा अतिरेकी प्रकार आहे किंवा फाजील दक्षता आहे. आणि असं जर कदाचित असेल की ज्यामध्ये दिखाऊपणा आहे असं लोक म्हणतील, ज्याच्यामध्ये दुराग्रह आहे असं लोक म्हणतील किंवा फाजील दक्षता आहे असं म्हणतील, तर ते कदाचित शौच हे योग्य ठरेल. असो, तर शुचीतून येणाऱ्या पावित्र्यतेला तो योगसाधनेमध्ये गुंतवतो हे अत्यंत महत्वाचं आहे. स्नानानंतर तो काय करतो हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मानस शौचाद्वारा मैत्री, करुणा, मुदिता यांची प्रतिपक्ष, यांची जे प्रतिपक्ष आहेत त्यांना तो निग्रहित करतो. आणि मग सौम्य मनाने शुद्ध विशुद्ध होतो, तशी मनाची अवस्था प्राप्त करून घेतो. मग ध्यानादीद्वारा निर्मळ सौम्य झालेल्या मनाला एकाग्रता सहज येते. मग शुद्ध्यांतकरण असा तो झालेला असतो, त्याला आत्मदर्शन योग्यत्व होतं, हे काही वेगळं सांगावं लागत नाही. एकंदरीत स्नानामध्ये केवळ हायजीन आहे, केवळ हेल्थ आहे, केवळ सायकोलॉजी आहे, एवढं जरी आपण हेरलं तर शौचाच्या फलश्रुतीची वाढती कक्षा ही बुद्धिगम्य होते. अर्थशुची, आहारशुची, चित्तशुद्धी वगैरे द्वारा निष्कलंक जीवन जगून चित्त प्रसादन साधू शकतं, हे काही उपपत्तीद्वारा सांगावं लागत नाहीच.
जशी यमामध्ये अहिंसा मूल प्रवर्तक आहे असं भाष्यकार सांगून जातात. तुम्हाला लक्षात असेल, यम म्हणजे हत्तीचं पाऊल असं वर्णन केलेलं तुमच्या लक्षात असेल. महाभारतामधलं वर्णन आपण पाहिलं. तर अहिंसा ही मूल प्रवर्तक आहे. अहिंसेशिवाय सत्य नाही, अहिंसेशिवाय ब्रह्मचर्य नाही, अहिंसेशिवाय अस्तेय नाही, अहिंसेशिवाय अपरिग्रह नाही. अर्थात अहिंसेतूनच हे सगळे प्रवृत्त होतात असं सांगितलं. तसंच नियमामध्ये शौच मूल प्रवर्तक आहे असं या ठिकाणी अनुमित करता येतं. म्हणजे शौचाची कक्षा, त्याची व्याप्ती लक्षात घेतली तर शौच हे नियमाला मूल प्रवर्तक आहे, बाकी नियमांना मूल प्रवर्तक आहे असं मानणं काही अतिशयोक्तीचं नाहीये. योगाचं प्रत्येक अंग म्हणजे प्रत्येक अंगाचा मूलभूत हेतू काय असतो तर चित्त प्रसादन, चित्त प्रसादित करणं आणि त्याचं सर्जन करणं किंवा चित्त प्रसादन करणारा किंवा त्याचं सर्जन करणारा धर्म असं मानणं सुद्धा शास्त्रीय योगा साधनेचा हेतू हा पाहिजे. कुठल्याही अंगोपांगाचा हेतू हा पाहिजे की चित्त प्रसादन किंवा त्याचं सर्जन करणारा धर्म. आता शौचाद्वारा प्राथमिक चित्त प्रसादन साधून किंवा किमान पक्षी बाह्यांगी चित्त प्रसादन साधून त्याची संतोषामध्ये परिणती होते असं मनोविज्ञानतः म्हणता येतं. म्हणजे माणूस एकदा शुद्ध आणि पवित्र झाला की तो संतुष्ट असतोच. जो शुद्ध नाही, जो पवित्र नाही, तो संतोषी किंवा संतुष्ट होईल असं म्हणणं थोडंसं दुरान्वयाचं होतं. त्याचबरोबर एखादा माणूस शुद्ध झालाय, पवित्र झालाय, शुचिर्भूत झालाय म्हटल्यानंतर तो संतुष्ट असतो किंवा संतुष्ट होऊ शकतो, सहज होऊ शकतो हे तरी मान्य करावं लागतं. आणि एक म्हणजे मनोविज्ञानतः तसं आपल्याला सहज म्हणता येतं. शुचिर्भूत मनुष्य हा निशंकपणे समाधानी, संतोष प्राप्त असतो. त्यामुळे शौचाचा विशिष्ट टप्पा गाठल्यावर शौचाचा परिणाम संतोषात होतो, जे द्वितीय नियमांग आहे. त्याचबरोबर एखादा माणूस शुद्ध झालाय, पवित्र झालाय, शुचिर्भूत झालाय म्हटल्यानंतर तो संतुष्ट असतो किंवा संतुष्ट होऊ शकतो, सहज होऊ शकतो हे तरी मान्य करावं लागतं. आणि एक म्हणजे मनोविज्ञानतः तसं आपल्याला सहज म्हणता येतं. शुचिर्भूत मनुष्य हा निशंकपणे समाधानी, संतोष प्राप्त असतो. त्यामुळे शौचाचा विशिष्ट टप्पा गाठल्यावर शौचाचा परिणाम संतोषात होतो, जे द्वितीय नियमांग आहे. आणि संतोषातून तप करणं हे योगिक तप ठरतं, अन्यथा ते योगिक तप ठरत नाही. संतोषातून, संतुष्ट वृत्तीतून, समाधानी वृत्तीतून जर तप केलं गेलं तर ते तप योगिक आहे, अन्यथा ते योगिक तप नाहीये. अन्यथा ते तामसिक आणि तापसिक वृत्तीचं तप आहे. देहदंडन, चित्तक्षोभ करणारं असं ते तप असतं. योगिक तप तसं नसतं. कृच्छ्र चांद्रायण करणारा योगसाधक, कृच्छ्र चांद्रायण करणारा तांत्रिक, मांत्रिक किंवा काम्य हेतू ठेवणारा जो गृहस्थ किंवा दौर्भिक्ष्यामध्ये पिचलेला दरिद्री, पापक्षालनार्थ प्रायश्चित्त घेणारा अधम, हे सगळे तेच कृच्छ्र व्रत पाळतात, चांद्रायण व्रत पाळतात, सांतापन व्रत पाळतात. पण त्याच्यातला फरक सहज लक्षात येतो. योगसाधक या सगळ्या विधी म्हणजे योगसाधकाच्या आणि त्या सगळ्यांच्या विधी एकच. कृच्छ्रवत पाळायचे त्याचा विधी एकच आहे. मग तो अधम असो किंवा योगी असो, अधमापासून योगी असो, कोणीही असो. तसंच चांद्रायण व्रत त्याचा विधी एकच. मग तो योगसाधक असो किंवा नसो किंवा अधम असो, विधी एकच असतो. पण योग्याशिवाय जो तो अगतिकपणे करत असतो किंवा आततायीपणे करत असतो किंवा भोगलोलुप्यानं भोगलोलुप होऊन करत असतो
एकूण ते कोणी संतोषातून चांद्रायण व्रतामध्ये किंवा कृच्छ व्रतामध्ये किंवा सांतापन व्रतामध्ये प्रवेशित होत नाहीत. योगी फक्त योगसाधक केवळ हा संतोषातून त्या व्रतामध्ये झेपावत असतो. आता या तपाद्वारा तो कायेंद्रियांवर ताबा मिळवतो. तप म्हणजे काय? शेवटी कायेंद्रियांवर संयमन, नियमन, अधिकार, आणि मग तो स्वाध्यायाला सिद्ध होतो. त्याच्यानंतर स्वाध्याय केला तर त्याला योग्य अर्थ प्राप्त होतो. नियतेंद्रिय, संयतेंद्रिय जो असतो त्याचं मोक्षशास्त्र अध्ययन हे खास असतं. स्वाध्याय म्हणजे मंत्र जपादी आणि मोक्षशास्त्र अध्ययन. तर हे जे योग साधकाचं असतं त्याच्या तुलनेनं तुम्ही तदेतर जे आहेत मंत्र साधक, तंत्र साधक, त्यांच्यामधल्या याच मंत्रसाधनेच्या अंगाचा तुम्ही भेद सहज हेरू शकता की योग साधक कशा दृष्टीने, कशा हेतून, कुठल्या मनस्थितीत आणि कुठल्या मनस्थितीसाठी मंत्र जप करेल आणि मांत्रिक कशासाठी करेल, तांत्रिक कशासाठी करेल, ह्यातला भेद हा सहज लक्षात घेता येतो. तर योगेतरांचं कुठलंही व्रत म्हणा ते वेगळ्याच प्रकारानं, वेगळ्याच कारणानं, वेगळ्याच हेतूनं, वेगळ्याच दिशेनं होत असतं. तसंच मोक्षशास्त्र अध्ययन सुद्धा सात्विक किंवा उदयोन्मुख श्रोत्रिय जो आहे, ब्रह्मवृत्तीचा जो आहे, त्याचं वेगळंच असतं आणि योगसाधकाचं वेगळं असतं. म्हणजे ब्राह्मणाला आपण चांगलं श्रोत्रिय व्हावं, सर्वश्रुत व्हावं म्हणून तो स्वाध्याय अध्ययन करत असतो. योगसाधक वेगळ्या कारणानं करत असतो. शौचाद्वारा तो इंद्रियांवर अल्प प्रमाणामध्ये का होईना जय मिळवतो, त्यामुळे त्याचं शास्त्र ग्रहण हे वेगळंच असतं. श्रोत्रियाचं तेवढं इंद्रियांवर नियमन नसतं, योगसाधकाचं जेवढं असतं. त्यामुळे योगसाधकाला मोक्षशास्त्र अध्ययनाला, त्याच्या अध्ययनाला वेगळाच अर्थ प्राप्त होतो. आणि आपण बुद्धी, मन, इंद्रिय यांचे गुलाम होऊन शास्त्रचिंतन करतो, पण शौचसिद्ध असा जो त्याच्या चिंतनामध्ये सेवक स्वामी भाव पालटतात. आलं का लक्षात? आपल्या संदर्भात जे बुद्धी, मन, इंद्रियादी स्वामी असतात ते योगमार्ग साधकाला सेवकवत शरणागत असतात. आपल्यावर आपल्या इंद्रियांचा ताबा असतो, आपण इंद्रियांच्या ताब्यात असतो, आपण आपल्या मनाच्या ताब्यात असतो, आणि अर्थात ते सगळे आपले स्वामी असतात. तर सर्वसामान्य माणसाच्या संदर्भात असं होतं की इंद्रिय हे स्वामी भाव ठेवतात. इंद्रियांच्या नुसार इंद्रियांचे जसे लाड असतील तसे, म्हणजे जसं लहान मुलाच्या तो स्वामी बनतो आणि त्याला सेवकवत त्याचे आई वडील असतात. तसं आपल्या इंद्रियांच्या बाबतीत होतं की इंद्रिय हे लाडक्या पोराप्रमाणे, लहान मुलाप्रमाणे, हट्टी मुलाप्रमाणे असतात. मन तसंच असतं, बुद्धी तसंच असतं. अर्थात आपण सेवक होतो आणि ते स्वामी होतात. तर योगाच्या संदर्भात ते उलटे होतात संबंध. त्यामुळे करणभेद संभवतो. करणभेद, अंतःकरण, बहिर्करण ही जी आपली करण आहेत त्यामध्ये निश्चितच भेद संभवतो. म्हणजे जनसामान्यांमध्ये कर्ण जशी असतात आणि योगाची कर्ण कशी असतात, तर स्वामी सेवक भाव त्या ठिकाणी उलटतात, पालटतात. सामान्यांची कर्ण स्वामी भाव ठेवतात, तर योगाची कर्ण सेवक भाव ठेवतात. त्यामुळे त्यांच्या ज्ञान सर्जनाला अलौकिक अर्थप्राप्ती होते, अलौकिक सामर्थ्य प्राप्त होतं. आणि मोक्षशास्त्रांची रहस्य योग्याला सहज हस्तगत होतात. ती रहस्य उघडी नागडी होतात, म्हणजे ते रहस्यच राहत नाहीत, हस्तामलकवत ती त्यांना प्राप्त होतात.
आणि योग्याला आत्मदर्शन योग्यत्व येतं, त्यामुळे त्याचे ईश्वर प्रणिधान सुद्धा अलौकिक असं होतं. असं आहे की तुम्ही आम्ही संसाराला लौकिकामध्ये पारलौकिकामध्ये परमार्थतः किंवा पारमार्थामध्ये सुद्धा दिवाळखोर असतो. खरं म्हणजे तुम्ही आम्ही संसारातही दिवाळखोर, लौकिकातही दिवाळखोर, अलौकिकातही दिवाळखोर, परमार्थातही दिवाळखोर झालेलो असतो. आणि मग दिवाळखोर झालो की आपण ईश्वराच्या चरणांकडे वळतो. ईश्वराकडे अन्यथा आपण वळत नाही. सगळीकडे दिवाळखोरी आली की मग देवदेव, मग देव आठवतो. आणि मग काय, मी आगतिक आहे, मी हतबद्ध आहे, मी निशक्त आहे, मी निष्प्रभ आहे, मी निराधार आहे, अशा वृत्तीनं आपण ईश्वराकडे धाव घेतो, भगवंताकडे धाव घेतो. आणि काय म्हणतो, हे देवा परमेश्वरा, त्यामुळे तूच प्रभू आहेस, तूच माझा त्राता आहेस, तूच माझा प्रभू आहेस, मी तुला शरण येतो. आपलं ईश्वर प्रधान हे अशा प्रकारचं असतं. आगतिकतेच्या पराकाष्ठेतून प्रवृत्त होणारी ईश्वर भक्ती ही आपली ईश्वर भक्ती असते, जनसामान्यांची ईश्वर भक्ती असते. आणि एक चित्ताच्या संतोष, म्हणजे संतोष तर जावोच, म्हणजे चित्तामध्ये संतोष तर नसतो. आता ही सगळीच दिवाळखोरी आली. संसारात दिवाळखोरी, लौकिकात दिवाळखोरी, पारलौकिकात दिवाळखोरी, परमार्थात दिवाळखोरी, सगळीकडेच दिवाळखोरी आली, तर संतोषाला कारण कुठे? संतोषच नसतो. बरं, केवळ संतोष जातोच एवढंच नाही, तर सनसनाटी चैतन्य सुद्धा नसतं. आणि सनसनाटी चैतन्य सुद्धा मेलेलं असतं त्या ठिकाणी. हातपाय न चालण्यानं, डोळे सौंदर्य ग्रहणास निशक्त झाल्यानं, नेत्रकमळांचं पिकलं पान झाल्यानं, स्वादाचा आस्वाद घेण्याच्या जिभेच्या तळाशी मरगळलेली आतडी असल्यानं, डोळ्याला कामिनी दिसत नसल्यानं, हातावर कांचन येत नाही अशी परिस्थिती झाल्यानं, घ्राणेंद्रिय म्हणजे उंटाच्या गुडघ्याप्रमाणे बधीर झाल्यानं, सुवासाचा भोग नसतो. मग सगळ्याच इंद्रियांवर दुष्काळाची छाया पडलेली असते. मग अशा दुर्मुखलेल्या मनानं हरिहरी व्हायचाच. हे ज्ञानेश्वरीतलं वर्णन आहे. आलं का लक्षात? तर जनसामान्य हे ईश्वर प्रणिधानाकडे अशा प्रकारे वळतात, या पार्श्वभूमीवर वळतात, या कारणानं वळतात. पण योगसाधकाचा ईश्वराला यामध्ये प्रवेश होण्याचा मार्गच वेगळा असतो. आणि तो ईश्वराला शरण जातो ते का? तर मी हतबद्ध आहे, मी निष्प्रभ आहे, मी निशक्त आहे, मी निष्कांचन आहे म्हणून नाही, तर तो सर्वभावे शरण जातो. संतोष वृत्तीतून तो शरण जातो. असंतुष्ट वृत्तीतून तो शरण जात नाही, किंवा दौर्भिक्ष्यातून तो शरण जात नाही. त्या ठिकाणी दौर्भिक्ष्यातून किंवा आगतिकतेतून तो काही शरण जात नाही. पण त्याची धारणा कशी असते? आपण जनसामान्यांची धारणा पाहिली. मी हतबद्ध आहे, मी निशक्त आहे, मी निष्प्रभ आहे, निराधार आहे, आगतिक आहे, दौर्भिक्ष्यामध्ये पिसलेलो आहे, अशा याने जनसामान्य ईश्वराकडे वळतात. पण हा योगसाधक कसा? आणि आपण काय जनसामान्य म्हणतो, मी निशक्त आहे, तस्मात तू माझा प्रभू आहेस, तू माझा त्रात आहेस. पण योगसाधकाचं असं नसतं. तो म्हणतो, हे प्रभू, तू सर्व सत्ताधीश आहेस, सर्व नियंता आहेस, सर्वांतर्यामी आहेस, आनंदमय आहेस. तू जो विश्वपालक, विश्वशास्ता, सर्वांतर्यामी शास्ता, नियंता आहेस, तोच तू माझा अंतर्यामी आहेस. जो विश्वाचा नियंता आहे तोच माझा नियंता आहे, आणि तो तूच आहेस. माझा आनंदमय असा तूच आहेस. सर्वशक्त असल्यानं मी तुला माझा गती आणि भरता मानतो, आणि तू माझा गती आणि भरता आहेस. अशा प्रकारे एक वेगळीच पार्श्वभूमी असते या ठिकाणी. संतुष्ट वृत्तीतून योगसाधक ईश्वर प्रणिधान करतो, जनसामान्यांप्रमाणे नाही, आगतिकतेनं नाही. असो, एकूण या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा की शौचाचाच विस्तार संतोष, आणि पुढे
तप, स्वाध्याय, ईश्वर प्रधान हा सगळा शौचाचाच विस्तार आहे. शौचाच्या प्रगतावस्थेमध्ये सूत्रकारानुसार सत्वशुद्धी, सौम्य मनस, एकाग्र्य, इंद्रियजय, आत्मदर्शन योग्यत्व येतं. ते सांगण्यासाठी आणि शौचातला जो ट्रान्स हायजीनचा भाग आहे ना, ट्रान्स हायजीनच्या पलीकडचा जो भाग आहे, आरोग्याच्या पलीकडचा जो भाग आहे, तो भाग सांगण्यासाठी हा सगळा विस्तार या ठिकाणी झालाय. शेवटी पराकाष्ठेचं शौचच ईश्वरपणिधान असा सिद्धांत वजा असं एक सिद्धांत वजा विधान सुद्धा ते करून जातात. शुची, पावित्र्य, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान याचा संबंध सांगून शौच प्रकरणावर एक परिपूर्ण विचार या ठिकाणी प्रस्तुत होतो. पण शौचाचा सांगोपांग विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की शौचाची परिणती ही ईश्वरपणिधानापर्यंत आहे. शौच संतोषामध्ये आणि शौचाचा विस्तार म्हणजे संतोष, त्याहीपेक्षा विस्तार म्हणजे तप, त्याहीपेक्षा विस्तार म्हणजे स्वाध्याय, आणि त्याहीपेक्षा विस्तार पराकाष्ठेचा विस्तार म्हणजे ईश्वरपणिधान असं या ठिकाणी आपल्याला विशेष असं तात्पर्य लक्षात येतं. म्हणजे हे जे योगशास्त्रातलं शौच आहे ते आरोग्यशास्त्रामध्ये सांगितलेल्या शौचापेक्षा कसं वेगळं आहे किंवा धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या शौचापेक्षा कसं वेगळं आहे हे या ठिकाणी सहज लक्षात येतं. शौचाचा विस्तार करताना फार मोठा विषय त्यामध्ये अंतर्भूत झाला होता. शारीर शौच, मानस शौच, इंद्रिय शौच, आहार शौच, अर्थ शौच, शौच आणि पावित्र्य, शौच आणि त्याचा चित्त प्रसारणाशी असलेला संबंध, अर्थात अंतर्शौचाची होणारी परिणती ही योगधर्माशी, निरोध धर्माशी कशी असते, हा सगळा प्रचंड प्रकार, प्रचंड विस्तार, शौचाच्या तात्पर्याचा विस्तार आपण या ठिकाणी पाहिला. अशा प्रकारे शौचाचं एक विराट प्रकरण या ठिकाणी आपण हाताळलं. ते प्रकरण आणि काही योग साधनेच्या संदर्भातून गोष्टी सांगाव्याशा वाटतात की जे आपण शारीर शौच म्हणतो, शारीर म्हणजे केवळ बाह्येंद्रिय नाही ज्याला आपण साबणाने धुतो, पाण्याने धुतो. शारीर शौच शरीराचे जे बाकीच्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांची शुद्धी ही योगसाधकाची जी होते ती एक वैशिष्ट्यपूर्ण असते. योगासन, प्राणायाम, आहार विहार, विशेषतः योग्याचा आहार, योगसाधकाचा जो आहार असतो तो आहार इतका शुद्ध पवित्र असतो की त्याने त्याच्या शरीराची, आंतरशरीराची शुद्धी जी होते ती विलक्षण असते. जनसामान्य आपण बघतो की काय बाहेरचं खाणं, अमुक हॉटेलाचं खाणं, हे खाणं, तळलेलं खाणं, चमचमीत खाणं या नावाखाली, जिभेचे चोचले पुरवण्याच्या नावाखाली आपण काय खातो याचा क्षणभर साधकांनी जर विचार केला तर त्या लक्षात येतं की योगशास्त्राने साधकाला म्हणून जे काय आहाराचे नियम सांगितलेत त्यामुळे किती विलक्षण असा परिणाम शरीराच्या संस्थांमध्ये होत असेल. शरीराची शुद्धी, शरीराचे रक्तशुद्धी, आसन, प्राणायाम याद्वारा संबंध रक्तसंचार, शरीरामध्ये होणारा रक्तसंचार, रक्ताची होणारी शुद्धी म्हणजे आहार आणि आसन आणि प्राणायाम याच्याद्वारा होणारी संबंध रक्ताची शुद्धी, रक्ताच्या शुद्धीद्वारा होणारी संबंध आंतरशरीराची शुद्धी ही एक कमालीची असते. आणि हाही एक फार महत्वाचा भाग आहे जो योगसाधकेतर लोकांना प्राप्त नसतो. शरीराची शुद्धी म्हणजे केवळ बाहेरून शरीर साफ ठेवणं, साबण लावणं, धुणं, 2 वेळा आंघोळ करणं किंवा 3 वेळा आंघोळ करणं. पण जठराची शुद्धी, आतड्यांची शुद्धी, फुफ्फुसाची शुद्धी ही जे म्हणजे शरीराच्या आत जे विविध संस्था आहेत त्या संस्थांमध्ये जी इंद्रिये येतात, विविध इंद्रिय जी येतात त्या इंद्रियांची सगळी शुद्धी जी
योगसाधकाला होऊ शकते आसनांद्वारा, आणि आसनांद्वारा जी अन्योन्य क्रिया होते, प्राणाची अन्योन्य क्रिया, शरीरभर प्राणाचा जो संचार होतो आणि त्यामुळे जी शरीराची आतून शुद्धी होते, ती सुद्धा केवळ योगसाधकालाच असते. अन्यतर इतरही जनांना ती प्राप्त होत नसते. तसंच प्राणायामाद्वारा प्राणसंचार, शरीरभर होणारा प्राणसंचार आणि होणारी शरीराची शुद्धी, म्हणजे ज्याला म्हणतात की पोल्युशन लेवल असं म्हणता येईल, की जनसामान्याच्या संदर्भामध्ये पोल्युशन लेवल फार फार वरची असते. अनेक कारणांमुळे ती फार वरची असते. आहार विहार, शरीराची अंतरेंद्रियांची अक्षमता. पण योगसाधकाला आसन प्राणायामाद्वारा जी जबरदस्त कार्यक्षमता त्याला मिळत असते शरीराच्या इंद्रियांमध्ये, पचन संस्था, पचनेंद्रिय, श्वसनेंद्रिय, विविध इंद्रिय संस्था ज्या आहेत, या सगळ्या संस्थांमध्ये जबरदस्त कार्यक्षमता ही येत असते. त्यांची शुद्धीही झालेली असते, शुद्धी होत असते. त्यामुळे शौचाच्या संदर्भामध्ये विशेष अर्थ हा योगसाधकाला प्राप्त होत असतो. तसंच त्याच्या चित्ताची ही शुद्धी जी होत असते योगसाधकाची, ती पण एक वैशिष्ट्यपूर्ण असते. आसन प्राणायामाद्वारा संबंध जीवरासायनी बदलत असते. योगाला अभिमत, अध्यात्माला अभिमत अशी एक जीवरासायनिक घडवण्याचं सामर्थ्य हे योगतंत्रामध्ये आहे. आहार विहार, आसन प्राणायाम या सगळ्या आणि योगाच्या तंत्रांमध्ये जबरदस्त सामर्थ्य आहे की ज्यामुळे ही चित्तशुद्धी सुद्धा विलक्षण गतीनं होत असते आणि विलक्षण प्रकाराने होत असते. तर आसन प्राणायामांचं योगदान हे शौचाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी समजून घेणं सुद्धा फार महत्वाचं आहे. अर्थात आसनाचा विचार करताना, प्राणायामाचा विचार करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल. त्यामुळे या ठिकाणी पुनरावृत्ती टाळायला पाहिजे, पुनरुक्ती टाळायला पाहिजे, कारण त्याचा आपण सविस्तर विचार त्या अंगांमध्ये करणार आहोत. आणि सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की अष्टांग योग म्हणजे हे इंटिग्रल साधन आहे, समन्वित साधन आहे. यम म्हटल्यानंतर नियम, आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी सहित होणारी साधना. नियम म्हणजे यम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी सहित होणारी साधना. आसन म्हणजे यमनियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान सहित होणारी साधना. प्राणायाम म्हणजे यमनियम आसन प्रत्याहार धारणा ध्यान सहित होणारी साधना. अशा प्रकारे ही सगळी समन्वित साधना असल्यामुळे योगाची इतर अंग जी आहेत ती कुठल्याही अंगाला विलक्षण असं योगदान देत असतात, करत असतात. म्हणजे यमांच्या संदर्भामध्ये नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी यांचं योगदान जे आहे ते जबरदस्त आहे. आणि अष्टांगाचा सगळा अभ्यास पूर्ण झाल्यावर लक्षात येईल की केवळ अहिंसा पाळण्यासाठी सत्य असते, ब्रह्मचर्य, परिग्रह, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, आसन, बाह्याभ्यंतर स्तंभ प्राणायाम, प्रत्याहार धारणा ध्यान समाधी यांचं योगदान किती जबरदस्त आहे. कुठल्याही एका अंगासाठी इतर अंग आणि उपांगांचे योगदान किती जबरदस्त आहे हे संबंध अष्टांगाचा अभ्यास झाल्यानंतर लक्षात येईल. अर्थात त्याचा शेवटी एक संकलित असा विचार करावा लागेल. पण सांगायचा मुद्दा असा की शौच, ह्या शौचाच्या संदर्भामध्ये धर्मशास्त्राने जो विचार केलाय त्याच्याही पुढे योगशास्त्राने केलेला आहे आणि त्याच्याही पुढे त्याचं योगदान आहे की बाबा आसनाद्वारा शरीराची शुद्धी, मनाची शुद्धी, प्राणायामाद्वारा शरीराची शुद्धी, मनाची शुद्धी, तसंच योगाचे आचार विचार तंत्र जे आहेत त्या सगळ्या तंत्रांद्वारा सत्संग, शास्त्रसंग, साधनासंग ह्याच्याद्वारा होणारी अंतर्बाह्य शुद्धी, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे शौच सुद्धा केवढं व्यापक असं अंग आहे. आरोग्यशास्त्र किंवा ज्याला हायजीन म्हणतात त्यामध्ये शौचाचा जो विचार आहे तो किती संकुचित आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. आणि त्याच्या तुलनेनं या ठिकाणी किती विस्तृत असा विचार आहे. आत्मदर्शन योग्यत्व इथपर्यंत, विशेषतः शौचाचे आंतरशौच, बहिर्शौच, किंबहुना बहिर्शौच आणि आंतरशौच असे दोन वर्ग सांगून
शौचाची जी अपरिमित व्याप्ती या ठिकाणी शास्त्रकारांनी सांगितली आहे ती खरोखर अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा प्रकारे आपण योग उपांग किंवा नियमांग भूत असं जे शौच तत्व आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार केला. यानंतर आपण संतोष या दुसऱ्या नियमाकडे वळणार आहोत, पण तो प्रकार आपण पुढल्या प्रसंगी करूया. कृष्णार्पणमस्तु.